नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यंदा पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता, सर मला यावर्षी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचं आहे पण डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत। हाच प्रश्न पालकांच्या मनामध्ये सुद्धा होता, सर माझ्या मुलाला किंवा मुलीला पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचं आहे, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला ऍडमिशन घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण बघणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या ठिकाणी बघा, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया 2025-26 सुरू झालेली आहे। रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत, 20 मे पासून रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत आणि लास्ट तारीख जी आहे रजिस्ट्रेशनची ती आहे 20 जून। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेश घेण्यासाठी खालील कागदपत्रे लागतील। तर जे आपण डॉक्युमेंट्स बघणार आहोत, जे कागदपत्र बघणार आहोत, हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे रेडी पाहिजे। पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचे आहेत डॉक्युमेंट्स, हे तुमच्याकडे पाहिजे, कंपल्सरी तुमच्याकडे पाहिजेच। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे कोणता डॉक्युमेंट पाहिजे, 10वीची मार्कशीट। तर हे 10वीची मार्कशीट तर सगळ्याच विद्यार्थ्यांकडे असणार आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। तर तुमचे 10वीचे मार्कशीट शाळेमध्ये आले नसले तरी येतील काही दिवसामध्ये, तुम्हाला शाळेमधनं 10वीची मार्कशीट कलेक्ट करायची आहे। त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टीसी, हे सुद्धा तुम्हाला शाळेमधनं मिळते आणि या डॉक्युमेंटसाठी सुद्धा कोणालाच काहीच प्रॉब्लेम येणार नाही, कारण सगळ्यांनाच टीसी मिळणार आहे, राईट। त्यानंतर जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, बऱ्याच विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट नसते। जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल, तुमची कॅटेगरी एससी असेल, एसटी असेल, त्यानंतर एनटी असेल किंवा एनटीबी असेल, एनटीसी असेल, एनटीडी असेल, ओबीसी असेल, जे काही तुमची कॅटेगरी आहे त्याचं जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट नसेल तरी अजूनही वेळ आहे रजिस्ट्रेशनसाठी। 20 जून पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, त्यामुळे अजूनही वेळ आहे। तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट असेल तर खूप चांगलं आहे, नसेल तर लगेच हे जात प्रमाणपत्र किंवा कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या। त्यानंतर जर ओपन मध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही। त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तर हे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे। ज्यांची कॅटेगरी ओबीसी आहे किंवा एनटी आहे, तर या कॅटेगरीना नॉन क्रिमिलियर लागतो, तर हे नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर हे नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी तुम्हाला 3 वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढावं लागते, ठीक आहे। तर ते 3 वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढून तुम्ही ते ऍप्लिकेशन नॉन क्रिमिलियर साठी करू शकता। आणि तुमच्याकडे जर नॉन क्रिमिलियर असेल तर खूप चांगलं आहे, आणि नसेल तर अजूनही वेळ आहे, हा डॉक्युमेंट तुम्ही काढून घेऊ शकता। त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र, त्यालाच आपण डोमेसियल सर्टिफिकेट सुद्धा म्हणतो। तर हे तहसील मधून आपल्या गावामध्ये जे सरपंच आहे त्यांच्याकडचं रहिवासी प्रमाणपत्र चालत नाही, हे तहसील मधलं तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे। तर हे रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही काढून घेऊ शकता। तर नेक्स्ट जे डॉक्युमेंट आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र, ठीक आहे। आता उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, सर सध्या तर माझी 10वी झाली, माझं उत्पन्न काही नाही। तर उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुमचं लागत नाही, तुमच्या वडिलांचं म्हणजे तुमच्या पॅरेंट्सचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागते। तर ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र या वर्षीचं म्हणजे मागच्या वर्षीचं जमत नाही, या वर्षीचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट जो आहे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र, म्हणजेच याला EWS, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन साठी जे EWS कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र, जे विद्यार्थी दिव्यांग आहेत तर त्यांच्याकडे ते दिव्यांग प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, कारण दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला कमी मार्क्स साठी सुद्धा तुम्हाला म्हणजे चांगली ब्रँच मिळू शकते। तर हे रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये काही सीट जे आहेत ते रिझर्व असतात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी, तर त्याचा बेनिफिट तुम्हाला तो घेता येतो। त्याच्यामुळे तुमच्याकडे दिव्यांग जर असाल तुम्ही तर तो प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। त्यानंतर अल्पसंख्याक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र, जे अल्पसंख्याक कॅटेगरीमध्ये येतात तर त्यांच्याकडे ते
मायनॉरिटीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक, सगळ्याकडेच आधार क्रमांक असेल आणि त्यानंतर तुम्हाला एक बँक अकाउंट काढून घ्यायचं आहे तुमचं आणि ते बँक अकाउंट नंबर जो आहे तो आधार कार्डशी लिंक करायचा आहे. ठीक आहे, कारण की तुम्हाला पॉलिटेक्निक ऍडमिशन घेतल्यानंतर जे काही तुमची स्कॉलरशिप वगैरे येते तर ते तुमच्या वैयक्तिक अकाउंट वरती येते. त्याच्यामुळं पुन्हा तुम्हाला म्हणजे पुन्हा पण हे अकाउंट नंबर लागतेच, पण सध्या जरी काढून घेतलं म्हणजे तुम्हाला काही पुन्हा परेशानी होणार नाही, काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो एक 20-25 पासपोर्ट साईज फोटो तुम्ही काढून ठेवा. म्हणजे तुम्हाला काही सुरुवातीला आपल्याला इथं पॉलिटेक्निकचं रजिस्ट्रेशन करताना तुमचा फोटो लागतो. त्यानंतर कॉलेजमध्ये तुम्हाला लायब्ररीला म्हणा किंवा भरपूर ठिकाणी पासपोर्ट फोटो तुम्हाला मागतील, तेव्हा तुम्हाला ते पासपोर्ट फोटो द्यायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे की पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर तुमच्या कॅटेगरीनुसार ह्या ठिकाणी एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे हे सर्व डॉक्युमेंट आहेत तर त्यांच्यासाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण ज्या विद्यार्थ्यांकडे याच्यापैकी तुमच्याकडे बघा तुम्ही कोणकोणते तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत, कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे नाहीत. जे नसलेले डॉक्युमेंट अजूनही वेळ आहे, ह्या वेळेमध्ये तुम्ही हे डॉक्युमेंट काढून घेऊ शकता आणि पॉलिटेक्निकचं रजिस्ट्रेशन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कुठं काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्हाला जे काही डाऊट्स असतील, जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही विचारू शकता. त्यानंतर आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेस 2025-26. तर तो ग्रुपची लिंक सुद्धा, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंक वरती जा, त्या लिंकला क्लिक करा आणि तो ग्रुप जॉईन करा. म्हणजे जे काही इम्पॉर्टंट व्हिडिओज असतील पॉलिटेक्निक ऍडमिशन रिलेटेड, हे सर्व व्हिडिओ त्या ग्रुप वरती येत जातील. त्यानंतर आपला ऑनलाईन पॉलिटेक्निक क्लासेसचा ऍप आहे, त्या ऍपची लिंक सुद्धा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर त्या ऍपच्या लिंक वरती क्लिक करून आपल्या क्लासचा मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेस हे ऍप ची लिंक वरती क्लिक करून हा ऍप डाउनलोड करून घ्या. ऍप मध्ये सुद्धा काही डॉक्युमेंट्स, जे काही लागणारे डॉक्युमेंट्स असतील किंवा जे काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल पॉलिटेक्निक ऍडमिशन रिलेटेड ते ऍप मध्ये सुद्धा आम्ही अपलोड करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रॉब्लेम्स येत असतील, काही कन्फ्युजन तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पर्सनली कॉल करून सुद्धा विचारू शकता किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करून सुद्धा विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.